नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या तुमचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन नुकताच सुरू झाला आहे आणि हा सीझन सगळीकडे धिंगाणा घालतोय. आत्ताच आपल्याला कळलं की बाकी सीझनपेक्षा या सीझनला सगळ्यात हायेस्ट रेटिंग आली आहे आणि या हायेस्ट रेटिंगला कुठेतरी कारण आहे, ती म्हणजे आपली मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. हिने घरात पूर्ण धिंगाणा घातला आहे. पण या जान्हवीसोबत 2 वर्ष अगदी लाईफ पार्टनर म्हणजे रील लाईफ पार्टनर म्हणून काम जो करत होता, ज्याने 2 वर्ष तिला अगदी जवळून बघितलं आहे, जी रिअल कशी आहे आणि रीलमध्ये कशी आहे, तर नेमकं आत्ता त्याला काय वाटतंय हे आपण आज त्याला विचारणार आहोत. अर्थात आपल्यासोबत आहे अभिनेता अमित रेखी आणि आपण त्याला विचारणार आहोत की जान्हवी नेमकी कशी आहे. हाय अमित, तुझं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये मी ऐश्वर्या खूप खूप स्वागत करते. धन्यवाद 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 धन्यवाद. कसा आहेस? मस्त, एकदम मजेत. बिग बॉसच्या घराच्या बाहेर असल्यामुळे जरा जास्त मजेत आहे. आत्ताच तू म्हणालास की बिग बॉसच्या घराच्या बाहेर असल्यामुळे जास्त मजा येते, पण हा सीझन बघून काय वाटतंय? म्हणून तर म्हणालो ना की बिग बॉसच्या घराच्या बाहेर बसून हा जेव्हा सीझन बघतोय मी, बिग बॉसच्या घरामध्ये जे काही चाललंय ते जेव्हा मी रोज न चुकता मोबाईलवरती बघत असतो. आणि खरं सांगायचं तर मी याच्या आधी कधीही बिग बॉस फॉलो केलं नव्हतं आणि मी फार चिडायचो, अरे काय हे सगळे भांडतात आणि काय ते भांडण बघत बसतात. पण जेव्हा माझी जवळची मैत्रीण, अगदी जिच्यासोबत मी काम केलंय, ती जान्हवी, जेव्हा मला कळलं की ती बिग बॉसमध्ये आहे, त्यानंतर मला एक उत्सुकता होती की चला आता यावेळेस बघूया ती नक्की काय करते, तिला बघायला मजा येईल. म्हणून मी तो सीझन पाहायला सुरुवात केली. पण खरंच धमाल गेम आहे हा. म्हणजे मी ज्या पद्धतीने तो विचार करतो तसा हा गेम नाही आहे, तो खूप वेगळा गेम आहे आणि मजा येते खूप खूप. म्हणजे आता मला एक्साइटमेंट आहे की आज रात्री काय होणार आहे, उद्या रात्री काय होणार आहे, 100 दिवस कसे काय राहणार आहेत घरामध्ये, हे सगळेजण काय करणार आहेत, काय उच्छाद मांडणार आहेत, आता मला खूप क्युरिओसिटी आहे गोष्टीची. आत्ताच तू म्हणालास की तुझी जवळची मैत्रीण, जिने 2 वर्ष तुझ्यासोबत सिरियलमध्ये काम केलंय आणि गेली 2 वर्ष तू तिला अगदी जवळून बघतोयस आणि आता बिग बॉसमध्ये बघतोयस, तर काय याच्यामध्ये फरक? फरक म्हणजे सिरियलमध्ये काम करत असताना रिअल लाईफमध्ये ती विलनच होती. म्हणजे ती विलन आहेच सगळ्यांच्या नजरेमध्ये. पण पर्सनली मला विचाराल तर मैत्रीण म्हणून ती जेव्हा आमच्यासोबत असायची, आमच्यासोबत जेव्हा ती सेटवरती ऑफस्क्रीन असायची, तेव्हा ती खूप अशी इमोशनल मुलगी होती. म्हणजे आहेच ती इमोशनल खूप. आणि एवढी चिडचिड करणारी, एवढी मनस्ताप करून घेणारी किंवा समोरच्याला फार अशी बोट दाखवून बोलणारी वगैरे ती मुलगी कुठेच जाणवली नाही त्या 2 वर्षामध्ये. ती नाहीच आहे तशी. मला माहिती नाही त्या बिग बॉसच्या घरामध्ये असं काहीतरी मंत्र काय आहे की काय, की आतमध्ये गेल्यानंतर ती काहीतरी वेगळंच वागायला लागली, मला माहिती नाही आहे. पण अशी जान्हवी जी आत्ता मी बिग बॉसच्या घरात पाहतोय, ही जान्हवी मी त्या 2 वर्षांमध्ये रिअल लाईफमध्ये कधीच पाहिली नाही. रिअल लाईफमध्ये तिने फार गोष्टी केल्या, ॲज अ सानिया म्हणून तिने खूप काही गोष्टी केल्या, खूप खालच्या पातळीला जाऊन काही गोष्टी केल्या. पण जान्हवी किल्लेकर म्हणून ती मुलगी अशी कधीच नव्हती सेटवरती. जान्हवी जे वर्षाताईंसोबत आता वागतीये, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? नाही, अगदीच. म्हणजे मी त्या बाबतीत खरंच खूप डिसअपॉइंटेड आहे तिच्यावरती. आणि म्हणूनच मी मध्यंतरी एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता की तू काय करतेस, तुला कळतंय का, डोकं ठिकाणावर आहे का तुझं. वर्षा उसगावकर हे खूप मोठं नाव आहे मराठी इंडस्ट्रीतलं. त्यांनी खूप काम केलं आहे. म्हणजे त्यांच्या अभिनयावर किंवा त्यांच्याविषयी बोलण्याची खरं तर आमच्या पिढीतल्या कुठल्याही कलाकाराची काहीच, म्हणजे त्याची काही पात्रताच नाही आहे. त्यामुळे ती ज्या पद्धतीने बोलली की पुरस्काराचा विषय असेल किंवा त्यांच्याकडे बघून काही काही गोष्टी ज्या बोलली, मला तेव्हा बघताना पण खूप राग आला होता की अरे जान्हवी, असं नको बोलूस, त्या खूप सिनियर आहेत, त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, सो तू असं नाही बोलू शकत. आणि मी जर बिग बॉसच्या घरात असतो तर मी तिथे खडे बोल तिला सुनावले असते 100% माझ्या पद्धतीने. जान्हवी कुठेतरी निक्कीला फॉलो करतीये किंवा तिला, म्हणजे तिचं जे बिहेवियर आहे, जसा बिग बॉसच्या म्हणण्यानुसार पहिला आठवडा निक्कीने गाजवला होता, तसं आत्ताच आपल्याला कळलंय की दुसरा आठवडा जान्हवीने गाजवला. अगदी म्हणजे पोस्टर्स लागले जान्हवीचे किल्लर म्हणून वगैरे वगैरे. तर ती कुठेतरी निक्कीला फॉलो करते का, असं तुला वाटतं का? हा, कदाचित मला असं वाटतं. कारण की निक्कीला पहिल्या दिवसापासून ती ज्या पद्धतीचा गेम खेळत होती, तिला असं वाटलं असेल कदाचित की आपण पण ओरडाआरडी केली, आपण पण भांडलो, आपण पण आपले मुद्दे जर का अगदी परखडपणे मांडले, तर कदाचित
आपण पण दिसू लोकांना, आपल्यावर पण कॅमेरे असतील, मला काहीतरी वेगळं करत असेल, तिचा काहीतरी वेगळा गेम प्लॅन असेल. मी असं काही अगदीच म्हणू शकत नाही निक्कीला फॉलो करते का काय. हो, पण त्यांच्यामध्ये दोघीजणी फार सिमिलरली गोष्टी करतायत, सिमिलर गोष्टींमध्ये वाद घालतायत. सो मला असं कुठेतरी वाटतंय. पण माझं तिला पर्सनली आता मी सजेशन देऊ शकत नाही, ती जो पण बाहेर पडत नाही तोपर्यंत. पण जरी मला कधी बिग बॉसनी सोडलं आतमध्ये आणि तिच्या कानात जाऊन सांगायला लावलं, तर मी तेवढंच सांगेन की बाई, स्वतःचा मूळ स्वभाव विसरून खेळू नकोस. तुझा मूळ स्वभावाने तू खेळ. तू खूप चांगली मुलगी आहेस, तू खूप छान खेळू शकतेस. उगाच इमेज किलर हा जो काही टॅग बसलाय, तो इमेज किलरचा टॅग कुठेतरी तिला पुसायला हवा त्याच गेममध्ये. नाहीतर मग बाहेर आल्यानंतर फारच अवघड होईल. ही इमेज जी तिची बनलेली आहे, ती या आठवड्याभरात जी इमेज बनलेली आहे, ती इमेज फारच ढासळलेली आहे. त्यामुळे तिने आता पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये ती इमेज बिल्ड कशी होईल याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःसाठी एक सेल्फ गेम तिने खेळला पाहिजे असं मला वाटतं. आत्ताच तू म्हणालास की इमेज किलर, पण तू गेली 2 वर्ष तुम्ही सोबत शूट करत होतात, सिरियल करत होतात, ओके, पण तुम्ही चांगले मित्र आहात. तर असा एखादा किस्सा आहे का जान्हवीचा जो तुला खूप भावला आहे किंवा खूप आवडला आहे, ॲज अ मैत्रीण म्हणून, ॲज अ माणूस म्हणून? किस्सा तिचा म्हणजे कसं ना, ती खूप दिसते अशी खूप मॉड वगैरे, पण ती भोळी आहे खूप. भोळी म्हणजे इन अ सेन्स भोळी म्हणता येणार ना त्याला, आपण काय क्रेझी आहे ती एका बाबतीत. कारण की आपण काही पण तिला एक सिली गोष्ट जरी सांगितली तरी ती त्यातला विश्वास ठेवते पटकन. फॉर एक्झाम्पल एक किस्सा सांगेन मी. मी विवेक सांगळे आम्ही सगळे बसलो होतो, आमचे शेड्यूलर होते किरण, आणि तिला कुठेतरी पार्टीला जायचं होतं. त्याच्या दुसऱ्या सिरियलच्या सेटवरची पार्टी होती आणि ती मीरा रोडच्या एका क्लबमध्ये होती. सो तिला तिथे पोहोचायचं होतं आणि तिचा एक सीन पेंडिंग होता. त्यामुळे ती पटकन आली आणि शेड्यूलर विचारायला लागली, अरे किरण दादा लवकर मला सोड ना, मला जायचं आहे. किरण दादा बोलला, किती वाजता जायचं तुला? म्हणजे आता सुरू झाली आहे पार्टी. ते म्हणजे टेन्शन घेऊ नको, 12 वाजेपर्यंत चालू असते, असं काय नाही. नाही पण ट्रॅफिक असतं वगैरे, बघ ना किती ट्रॅफिक दाखवतोय. त्यावरती आमचा विवेक सांगळे पटकन बोलला, अगं मग आता 9 वाजलेत ना, 10 वाजता किती ट्रॅफिक एकदा चेक कर. तर तिथे चेक करायला लागली की 10 वाजता किती ट्रॅफिक असेल. मग तिने आम्हाला विचारलं कसं शोधायचं. मग विवेक बोलला की अरे एक काम कर, तन्वीला विचार, तन्वी गेली होती एकदा त्या दिवशी, तिला फोन कर. तिने फोन लावला तन्वीला की तन्वी अगं 10 वाजता ट्रॅफिक किती असेल हे चेक करायचं मला, कसं चेक करू. म्हणजे ती एवढा विश्वास ठेवणारी पटकन मुलगी आहे. सो आणि ॲज अ ह्युमन म्हणून पण सोबत काम करत असताना खूप जॉली. मला आधी वाटलं होतं की ही घारे डोळे वगैरे डेंजर असेल, पण असं काही नाही. खूप म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही छान शेअर करत ती सिरियल 2 वर्ष आम्ही पार पाडली. आमचे रील्स पण सगळ्यांना इतक्या आवडत होत्या. सो त्या बाबतीत माझ्या बाबतीत तरी ती इमेज किलर वगैरे अशी कधी जाणवली नाही मला 2 वर्षात. आता तू एवढं बोलतोयस जान्हवी आतमध्ये, बिग बॉस बघून तुला बऱ्याच काही गोष्टी तिला सांगाव्याशा वाटत असतील की आपण जाऊन आता पटकन हे जान्हवीला सांगावं. मग तू बिग बॉसच्या आवाजात किंवा याच्यात त्या जान्हवीला कशा सांगशील जर तुला संधी मिळाली तर? तू खूपच चांगला प्रश्न विचारला, कारण बिग बॉसचा आवाज मी घरात बसल्या बसल्या खूप वेळा काढत असतो. सो समजा मी बिग बॉसच्या जागी बसलोय आणि मला तिला सांगायचं आहे, जान्हवी त्वरित कन्फेशन रूममध्ये या. म्हणजे ती कन्फेशन रूममध्ये येईल. आता माझा आणि तिचा संवाद चाललाय. काय चाललंय जान्हवी तुमचं? स्वतःचा स्वभाव न विसरता खेळा. उगाच इतरांच्या मागे लागून, त्यांची खोड काढून, विनाकारण अपशब्द वापरून त्यांचा अपमान करू नका. तुम्ही खूप उत्तम खेळत आहात, तुम्ही खूप उत्तम अभिनेत्री आहात, पण तुमची ही जी इमेज आहे ती कुठेतरी सध्या महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत ढासळलेली आहे. आणि ती इमेज तुम्हाला उभी करायची असेल तर तुम्ही तुमचा स्वभाव जो आहे त्याला घेऊन खेळा, छान खेळा. ऑल द बेस्ट. अरे वा, कलर्स मराठीने या आवाजाची दखल घेतली पाहिजे. अतिशय उत्तम बिग बॉसचा आवाज काढतोस तू. बाकी जो हा सीझन चालू आहे सगळा, मग याच्यामध्ये रीलचे काही कंटेस्टंट आहेत, काही ॲक्टर्स आहेत, तर या सगळ्या सदस्यांबद्दल तुझं काय मत आहे? नाही कमाल आहेत, सगळेच कमाल आहेत. म्हणजे कमाल धमाल कंटेस्टंट आहेत यावर्षीचे. म्हणजे माझ्या सगळ्यात आवडता आणि जो मला जाम एंटरटेन करतो म्हणजे सूरज आहे. गुलीगत बुक्की तेंगुल ते. आणि त्याच्या रील्स खूप पाहिलेल्या आहेत आणि त्याच्या रील्स आम्ही एकमेकांना पाठवायचो, अरे हा बघ यांनी काय केलंय, अरे हा बघ काय करतोय. पण ते असतं ना की एक इमेज आपली त्याच्यासमोर रील स्टार म्हणून ती एक वेगळी इमेज होती. पण बिग बॉसमध्ये आल्यावर जेव्हा त्याच्या मागच्या काही गोष्टी कळल्या, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कळलं, त्याच्या आईवडिलांविषयी कळलं, तो काय काम करतो हे कळलं,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कालच्या एपिसोडमध्ये जेव्हा अक्षय कुमार आले होते आणि त्यावेळेस त्यांना विचारलं की तू काय करतोस, तेव्हा त्यांनी पटकन हे उत्तर न दिलं की मी रील्स बनवतो, मी रील स्टार आहे. त्यांनी उत्तर दिलं मी रानात काम करतो, मी घरातलं काम करतो, मी शेतातलं काम करतो. सो ही एक प्युरिटी आहे त्या मुलामध्ये मला असं वाटतं. आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा पाहतोय, कमेंट्समध्ये पाहतोय, कुठे कुठे सूरज चव्हाणला एवढा सपोर्ट मिळतोय भयंकर. कारण काल रितेश देशमुख पण म्हणाले की त्यांनी ते बिग बॉसचं घर हे आपलं घर म्हणून तो तिथे राहतोय, वावरतोय. त्याला आपण साफसफाई करताना पाहिलं, तो कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, पण त्याला जर कोणी नडलं तर तो पण नडतोय हे पण पाहिलं. सो तो एक इंटरेस्टिंग एलिमेंट आहे बिग बॉसच्या या सीझनचा. त्यानंतर माझा मित्र तो निखिल दामले पण आहे, त्याच्यासोबत पण आम्ही खूप वेळा काम केलेलं आहे. योगिता आहे, ती पण चांगली मैत्रीण आहे. आणि बाकी तर म्हणजे निक्की तांबोळी म्हणायचं झालं तर म्हणजे बापरे बाप, पहिल्या दिवसापासून म्हणजे असं झालं होतं की बापरे काय किती बोलतीये ही, बापरे जरा थांब, बाकीच्यांना पण बोलू दे. वर्षा उसगावकरांची मराठी ऐकायला मला इतकी मजा येते ना. त्यांनी कितीही हाय लेवलला त्यांच्यावर काही म्हणजे कोणी काही बोलावं, त्यांना ते समोरून ज्या पद्धतीने मराठी बोलतायत की माझं हृदय पिळवटून निघालं वगैरे वगैरे, असे जे काही शब्द आहेत त्यांचे, म्हणजे कमाल गोष्ट आहे ही. मला 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 म्हणजे मी स्वतःला इमॅजिन करतो ज्यावेळेस माझ्या बाबतीत असं घडलं असतं तर माझ्याकडे तर अपचूप शिव्या निघाल्या असत्या तोंडातून. ॲज अ अमित रेखी म्हणून मी काहीतरी वेगळंच बोलून गेलो असतो. पण वर्षा उसगावकर ती एक लाईन क्रॉस कधीच होऊ देत नाहीत. सो त्यांचा तो निक्की दांबोळीचा, जान्हवी किल्लेकरचा तो एक वादविवाद पाहायला मजा येते. डीपी दादा ते एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत. ते त्यांच्या कोल्हापुरी ठसक्यामध्ये काहीतरी असं बोलतात की हसू येतं पटकन. पॅडी दादा आहे, पॅडी दादाला आपण कायम नाटकांमधनं वगैरे वगैरे पाहिलेलं आहे. पण ते पण आत्ता मला वाटतं ते आता संभ्रमावस्थेत आहेत की नक्की करायचंय काय. तर त्यांचं पण गेम हळूहळू इम्प्रूव्ह होईल असं वाटतं. आणि बाकी काय, बाकी सगळेच कंटेस्टंट्स कमालच आहेत. मजा येणार आहे बघणार आता काय पुढे होतंय, कोण राहतंय कोण जातंय. घनश्याम दरपुढे आमच्या नगरचा माणूस आहे तो, MH16चा. त्यामुळं तो एक वेगळा सपोर्ट आहे माझ्याकडनं की नगरचा पोरगा आहे तो. पण तो त्याला निक्की तांबोळेनी जेव्हा त्याची पप्पी घेतली तिथेच तो जो काय आता त्याला एक उमेद मिळाली पुढे जाण्यासाठी. सो कमाल आहेत सगळे, मजा करतायत सगळे आतमध्ये. या सगळ्यावरून लक्षात येते की तू रोज बिग बॉस बघतोयस, तर तुला कुणाचा गेम आवडतो? म्हणजे की हा व्यवस्थित गेम खेळतोय, त्याचं राखून गेम खेळतोय, किंवा डोक्याने गेम खेळतोय, असं कोण वाटतं? तुला खरं सांगू का, आता दुसरा आठवडा चालू. सो गेम कोण चांगला खेळतोय हे आत्ता सांगणं फार अवघड आहे. कारण की जसा जसा गेम पुढे जाईल ना, 30 दिवसानंतर 40 दिवसानंतर जेव्हा गेम पाहू ना, तेव्हा खूप वेगळं स्वरूप आलेलं असेल त्या गेमला. प्रत्येकाला कळालेलं असेल की नक्की करायचंय काय. आत्ता काय होतंय, मैत्री आपला ग्रुप आणि मग आपण कसे नडतोय ह्याच झोनमध्ये सगळे. आता डोकं लावून गेम कोणी खेळताना दिसत नाहीये. असा कोणाचाच नाही की आता हा परफेक्ट प्लॅनने चाललाय असं सांगायला ना अजून थोडा वेळ द्यावा लागेल. अजून एक 2-3 आठवडे तरी जाऊ द्यावं लागतील. तेव्हा असं वाटतं की खरा गेम तेव्हा सुरू होईल. आता काय, आता सगळेजण मी कसा दिसेल, मी कशी दिसेल, मी कशी ओरडते, मी कशी भांडते, मी कसा भांडतो, मी कशी माझी ताकद दाखवतो, ह्याच्यामध्ये सगळेजण गेलेले आहेत. पण एक थोडे दिवस झाल्यानंतर ते कंटाळतील ओरडून भांडण करून. त्यांना कळेल की अरे अच्छा ये वर्क नाही होत आहे, अभी कुछ तो भी अच्छा करना पडेगा. त्यानंतर त्यांचा खरा गेम सुरू होईल. त्यानंतर आपण परत इंटरव्ह्यू करू, मग तुम्हाला सांगेल मी. चालेल. आता मला तुझ्यासाठी प्रश्न आहे की तुला जर कधी बिग बॉसची ऑफर आली तर तू काय करशील? ह्या सीझनच्या आधीपर्यंत माझा माइंडसेट असा होता की यार नाही, मी म्हणजे बिग बॉस तिथं भांडतात लोक, मी भांडू शकत नाही, माझ्यात तेवढे पेशन्स नाही आहेत कल्ला सहन करायचे, किंवा मी स्वतःची इमेज अशी ढासाळू देऊ शकत नाही, किंवा जी बनवलेली असते इमेज ती माझी कुठेतरी उतरेल की काय अशी भीती होती. पण हा बिग बॉसचा सीझन पाहिल्यानंतर असं वाटतं की जाम मजा येऊ शकते जर मी गेलो तर. मी आता माझे एक हे करतोय की ह्या सिच्युएशनला मी काय केलं असतं, या सिच्युएशनला मी काय केलं असतं. सो ह्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं की आता एकदा चान्स जर मिळालाच तर मजा येईल माझी. म्हणजे मी आतमध्ये गेल्यानंतर मी एक काय म्हणतात ना, एक वेगळा थॉट घेऊन जाईल आतमध्ये, आणि मी वेगळ्या प्रकारे तो गेम खेळू शकतो आता गेल्यानंतर. कारण आता पाहतोय ना तर मजा येते मला की अरे या सिच्युएशनला ना मी काहीतरी असं वेडवाकडे केलं असतं. कारण मी एक सार्केस्टिक, माझ्याकडे एक टोन आहे, मी सार्केझममध्ये खूप गोष्टी बोलतो. टोमणे जे असं उपजत आलोय कदाचित माहीत नाही, पण त्याचा त्रास जान्हवीने पण 2 वर्ष सहन केलेलाच आहे माझ्याकडनं. सो मजा येईल मला. माहीत नाही मी जाईन की नाही, तेव्हा काय सिच्युएशन असेल, आय डोंट नो. बट हां, एका सर्टन पॉईंटला आयुष्यात एकदा तरी बिग बॉसच्या घरात जायला आवडेल.
बिग बॉस तुम्ही पुढच्या सीझनसाठी विचार करू शकता. योगिता ही तुझी मैत्रीण आहे, पण तिची काल म्हणजे आता आपण बघितलं विकेंडला की तिने स्वतःहून सांगितलं की मला घराबाहेर यायचंय, मला त्रास होतोय. तर त्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की सौरभ तिचे जे हजबंड आहेत ती जोडी हिट झाली सगळीकडे. आणि सौरभ माझा खरं तर खूप चांगला मित्र आहे. आणि सौरभशी बोलताना पण असं जाणवलं की तिला ना शांत मुलगी, पर्सनॅलिटीची शांत स्वभावाची ती मुलगी आहे. तिला केव्हाच आवडत नाही, तिला भांडणं झालेली आवडत नाहीत किंवा त्याच्यामध्ये कसं डील करायचं हे तिला अजून ते हे करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घरामध्ये जेव्हा मोठमोठ्याने वाद होतात, विवाद होतात, लोक आपापल्या पद्धतीने एका वेगळ्या लेवलला जाऊन मुद्दे मांडतात, तेव्हा कुठेतरी तिला तो त्रास होत असेल. पण आता गेली आहेस आतमध्ये तर ते त्रास वगैरे तुला सहन करण्याचे, पण इथे तू कशी स्ट्रॉंग बनू शकतेस त्याचा विचार करून तिने आता स्ट्रॉंगली गेम खेळायला पाहिजे. कारण बिग बॉस पण, रितेश देशमुख पण त्या दिवशी बोलले की तू छान गेम खेळतेस, सो तिने डटून राहायला पाहिजे. काय सांगावं, ट्रॉफी घेऊन पण येऊ शकते, काहीच सांगू शकत नाही. तुम्ही जर गेम मनापासून प्रामाणिकपणे खेळलात, सगळ्या गोष्टींना टॅकल केलं तर तुम्ही ट्रॉफी घेऊन येऊ शकता. सो तिने आता जरा सबर रखो, अच्छा फल मिलेगा ऐसा मुझे लग रहा है. बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होईल, काय वाटतं तुला? वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होईल यार, काय सांगू शकत नाही. इतकं सिक्रेसी असते बिग बॉसच्या टीमचं. खरंच कौतुक आहे यासाठी की एवढं सिक्रेट गोष्टी ठेवतात की बिग बॉसचं जोपर्यंत टेलिकास्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला नाही म्हणजे नाही नावं कळत. म्हणजे आमच्यासारख्यांना, मीडियाचं मला माहीत नाही. मीडियाला काय कळेल, कुठून कळेल हे मी सांगू शकत नाही. पण मी, माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस, त्याला नाही कळली शेवटपर्यंत नावं. अगदी जान्हवी किल्लेकर एवढी जवळची मैत्रीण असून सुद्धा तिने मला सांगितलं नाही. म्हणजे मला असं, मी आणि विवेक सांगलीची आमची एक टीम झाली होती. आम्ही आमच्यात काय रे, आम्ही असेल का रे, ती असं असेल का, तसं असेल का, आम्ही आमचे तर्क वितर्क इकडे फोन लावून तिकडे फोन लावून करायचा प्रयत्न केला. पण शेवटपर्यंत ती क्लॅरिटी जी होती ती आम्हाला आलेली नाही. आणि त्यामुळे वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होईल माहीत नाही, कदाचित माझी पण होऊ शकते. बिग बॉस विचार करू शकता. तू कलर्स मराठीला टेन्शन दिलंयस खूप गोष्टींवरती विचार करण्यासाठी की बघा मी बिग बॉसचा आवाजही काढू शकतो, मी पुढच्या सीझनलाही येऊ शकतो आणि मी वाईल्ड कार्ड. माझी खरंच मनापासून इच्छा आहे, जर कलर्स मराठीच्या लोकांनी पाहिलं हे तर बिग बॉसचा आवाज काढायची मला खूप इच्छा आहे. ॲज अ बिग बॉस मला बसायची खूप इच्छा आहे. मला ते सगळे पाहायचे आणि सगळ्यांना टोमणे मारायचेत मला तिथे बसून. ज्या पद्धतीने बिग बॉसनी अनेकांना मध्ये मध्ये टोमणे मारले होते की पंढरीनाथ कांबळेंचं काहीतरी झालं होतं, ते बाजूला गेले आणि त्यांनी सांगितलं गुड गुड गुड, छान खेळलास तू. तेव्हा बिग बॉस आवाज आला, पंढरीनाथ किती दिवस इतरांचं कौतुक करणार आहात, स्वतःचं काय, असो भावना पोचल्यात असतील. या गोष्टी ज्या आहेत ना त्या गंमत आहे, त्या आवाजामध्ये, त्या सार्कॅझममध्ये खूप गंमत आहे. सो मला ते आवडेल करायला. आणि तू आताच सांगितलं की उपजत गुण आहे तुझ्याकडे, तो हा ते आहे. त्यामुळे मला आनंद होतो जेव्हा बिग बॉस पण असे काही काही बोलतात ना, मला जाम आनंद होतो. अरे बरोबर, बिग बॉसनी बरोबर त्यांची जागा दाखवली त्यांना. असं बरोबर. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना सांगेन, बिग बॉस बघा, बिग बॉस मधली भांडणं बघा. ती भांडणांचं घरामध्ये येऊन काही त्याचं रूपांतरण, नाट्य रूपांतरण करू नका. नाही तर आमच्या घरातले भाबडे पुरुष, भाबडे लेकरं, भाबड्या बायका बिथरून जातील. त्यांना काही कळायचं नाही. स्वयंपाकाच्या पोळ्या लाटल्या कधी लाटणं अंगावर येईल ते कळायचं नाही. त्यामुळे बिग बॉस हा गेम फक्त तिथपर्यंतच बघा मस्तपैकी. आणि 2 कंटेस्टंट विषयी वादविवाद घरात टाळा. तो फार डेंजर वादविवाद असतो. मी खूप जणांच्या घरात पाहिले की तू त्याला कसं काय सपोर्ट करतो, मी माझा करणार, तुला काय करायचं. त्यांचा वेगळा बिग बॉस सुरू होतो. आणि बस एवढं सांगेल, बघा बिग बॉस, मजा करा, एन्जॉय करा. आहे आपले सगळे माणसं आतमध्ये कल्ला करतात, आपले मराठी लोक. ती इरिनाला मराठी शिकवायचं काम चाललंय. ते एक वेगळंच काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट बिग बॉसच्या घरात चालली आहे. ती पण काय बोलते काय कळत नाही पटकन. ती काहीतरी मध्ये बोलली झोपाचे पाहिजे, तर त्याचा अर्थ लावता लावता मला रात्र गेली, मला झोप नाही आली त्याच्या. सो अशा इंटरेस्टिंग गोष्टी घडतात बिग बॉसमध्ये. सो त्या बघा आणि हा बघा मग. तुला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.